नमस्कार. खूप दिवसापासून मला एम्ब्रॉयडरी शिकायची इच्छा होती, म्हणून आजपासून मी तिची प्रॅक्टिस सुरू केली आहे. जर तुम्हालाही ह्या गोष्टीची आवड असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. स्टिचेसचे तर मल्टिपल टाईप्स आहेत, पण आपण 5 बेसिक टाईप बघूया. पहिला आहे हा रनिंग स्टिच. हा खूप सिंपल स्टिच आहे. स्मॉल आणि इव्हन स्टिच एक सिंपल लाईनमध्ये करायचे आहेत. तुम्ही ते स्ट्रेट लाईनमध्ये इव्हनली करू शकता. थोडी थोडी मध्ये गॅप ठेवायची आणि मग ते कंप्लीट करायचं. माझी जराशी एका ठिकाणी जास्त गॅप झालेली आहे, पण तुम्ही ती नीट थोडं करत गेलात तर ते बरोबर होऊन जाईल. हे सिंपल आउटलाईन आणि बेसिक डिझाईनसाठी परफेक्ट आहे. क्विक शिकता येतं आणि प्रॅक्टिससाठीही बेस्ट आहे. माझं हे असं झालं आहे. पुढचं आहे बॅक स्टिच. बॅक स्टिचमध्ये एक पहिला असा स्टिच लावून घ्यायचा आणि मग थोडी गॅप ठेवून सुई बाहेर काढायची आणि मागच्या स्टिच आणि सुईच्यामध्ये जी जागा दिसते ती फील करायची. अशीच एक स्टिच करायचं. थोडी गॅप ठेवून पुन्हा मागच्या स्टिचच्या इथली जागा फील करत जायचं. या स्टिचने एक स्ट्रॉंग आणि कंटिन्युअस लाईन दिसते. ती परफेक्ट आहे आउटलाईन आणि लेटरिंगसाठी. हे तुम्ही नेम वगैरे डिझाईन करण्यासाठी वापरू शकता. हा स्टिचसुद्धा सिंपल आहे आणि करायला इझी आहे. याने तुमची डिझाईन थोडी प्रोफेशनल वाटते. इथेसुद्धा तुम्ही इव्हनली ठेवलं तर खूप छान दिसेल आणि स्ट्रेट लाईनमध्ये करत गेलं तर अजून बेटर वाटेल. माझी थोडी स्टिचिंग वरखाली झाली आहे, पण फर्स्ट टाईमसाठी ठीकच मला वाटते. माझी जिथे चुका झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला त्याने हेल्प होईल. नेक्स्ट आहे स्प्लिट स्टिच. पहिले एक तुम्ही स्टिच द्या तिथे आणि मग थोडीशी गॅप ठेवून सुई बाहेर काढा आणि प्रिव्हियस स्टिचच्या मधोमधून त्याला स्प्लिट करत ती सुई आत टाका आणि बाहेर काढा. असंच तुम्हाला कंटिन्युअस करायचं आहे. मी पुन्हा एकदा इथे केलेलं आहे बघा. बरोबर मधोमध ती सुई टाकायची, म्हणजे त्याचं पार्टेशन होईल आणि स्प्लिट होईल तो स्टिच. सो तो थोडासा थिक आणि चांगला दिसेल. हा स्टिच तुम्हाला टेक्स्चर्ड आणि रोप लाईक इफेक्ट तयार करतो. हा स्टिच डिटेल आउटलाईनसाठी खूप युजफुल आहे. तसंच बऱ्याच ठिकाणी हा स्टिच वापरला जातो आहे. इथे डिझाईनला डेप्थ आणि डायमेन्शन मिळते. हा सुद्धा स्टिच सिंपलच आहे. फक्त तुम्हाला मधोमध सुई घुसवून काढायची आहे, जेणेकरून पार्टेशन बरोबर होईल. हा स्टिच करताना मला खूप मजा आली. मी पण अजून शिकतच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कोणत्या तज्ञाचा नाही, तर माझ्यासारखे एक नवीन शिकणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आहे. सो आपण एकत्र शिकूया, चुका करूया आणि हळूहळू सुधारत जाऊया. हे बघा, माझं हे कंप्लीट झालं आहे आणि असे एक जाड थिक लाईन दिसते आहे. नेक्स्ट आहे हे स्टेम स्टिच. नावाप्रमाणे हे स्टेमसाठी कर्व लाईन्ससाठी वापरले जाते. हे त्यासाठी बेस्ट आहे. ह्याने एक स्मूथ ट्विस्टेड लाईन तयार होते. इथे सुद्धा तुम्हाला एक पहिला स्टिच द्यायचा आहे. मग थोडीशी गॅप ठेवून सुई बाहेर काढायची आणि ती ओव्हरलॅप करत मागच्या स्टिचच्या मधोमध एका डायरेक्शनने सुई बाहेर काढायची आहे. आणि इथे तुम्हाला स्प्लिट नाही करायचा आहे धागा. इथे तुम्हाला एकाच डायरेक्शनने साईडनं सुई घुसवायची आहे, जेणेकरून स्टेमचा इफेक्ट येईल. हे तुम्हाला जेव्हा लीफची कामं करताना हे खूप चांगलं वापरता येतं. इथे माझं स्टार्टिंगला नीट नाही झालं, पण आता ती लाईन बरोबर दिसत आहे. असंच तुम्हाला करायचं आहे. स्टार्टिंगला मी खूप लहान स्टिच घेतले, त्यामुळे ते डिवाईड करताना नीट डिवाईड नाही झालेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला एकाच डायरेक्शनने सुई बाहेर काढायची आहे. एकाच डायरेक्शनने म्हणजे खालच्या साईडनं काढत असेल सुई बाहेर तर खालच्या साईडनंच काढा, वरच्या साईडनं काढत असेल तर वरच्या साईडनं काढा. इथेसुद्धा तुम्हाला थिक लाईनचा इफेक्ट दिसेल आणि हे खूप चांगलं वाटतं. नेक्स्ट आहे चैन स्टिच. चैनसारखे अट्रॅक्टिव्ह लूप तयार होतात. हे बॉर्डर आणि आउटलाईनसाठी ग्रेट चॉईस आहे. इथेही अशी सुई बाहेर काढायची, आधीच एक स्टिच नाही द्यायचा. मग अंगठ्याच्या साहाय्याने एक लूप बनवायचा आणि जिथनं सुई आपण बाहेर काढलेली तिनं पुन्हा घुसवून सुई अशी बाहेर काढायची. पुन्हा बघा, तुम्ही एक अंगठ्याच्या साहाय्याने एक लूप बनवा आणि सुई अशी बाहेर काढा. इव्हनली काढायची, जास्त धागा खेचायचा नाही, त्याने तुमचा चेनसारखा लूप दिसणार नाही. हे बघा, सोपं आहे. सुई अशी घालायची आणि अंगठ्याच्या साहाय्याने धागा पकडला तर तो धागा अटकण्याची शक्यता होत नाही, नाहीतर कधी धागा गुंतू शकतो. प्रत्येक लूप इव्हनली पुल करा. डिझाईनला एलिगंट आणि डेकोरेटिव्ह लुक मिळतो. पुढचे सर्व लूप आपण असेच तयार करूया आणि मग ही स्टिचिंग परफेक्ट होईल. इथे बघा, इथे माझं छोटीशी गॅप ठेवल्यामुळे माझा हा लूप चांगला आला नाही. तुम्ही तसं करू नका. तुम्ही इव्हनली लूप बनवत जा आणि मेक शुअर तुम्ही जास्त खेचू नका धागा, त्याने तुमचा लूप कमी दिसेल. ते तुम्हाला ह्यामधला कोणता स्टिच आवडला असेल ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा.
नेक्स्ट व्हिडिओ मी सिंपल फुलांच्या डिझाईनवरती बनवणार आहे, तर ती तुम्ही नक्की पहा. त्याच्यातून तुम्हाला आणि मलासुद्धा खूप काही शिकायला भेटेल. माझ्या चुकांमधून तुम्हालाही समजेल की काय करायला हवं आहे आणि काय करायला नको हवं आहे. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला युजफुल वाटली असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच काही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघता येतील. तुमचे काही सजेशन असतील तर मला नक्की कळवा, मला ते आवडेल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर आणखी दुसऱ्या कशावर हवी असेल तर ते सुद्धा मला सांगा, मी नक्की त्यावरती बनवायचं ट्राय करेन. ही आपली एम्ब्रॉयडरीची पहिली व्हिडिओ होती. अशाच मी आणखीन बऱ्याच व्हिडिओ टाकणार आहे, सो तुम्ही माझ्या चॅनलवरती ते पाहू शकता. आणि तसेच मी प्रोडक्ट रिव्ह्यूच्या सुद्धा व्हिडिओ टाकते, त्यासुद्धा तुम्ही बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.